बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना आपलं आडनाव देखील लावता येत नाहीये, तर ही सामाजिक समता आहे का, असा सवाल माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केलाय। अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं, तर ते 18 पगड समाजासाठी उभं केलं होतं, असं मुंडेंनी ठणकावलंय। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजाने साजरी करायची का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनी साजरी करायची का, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सर्व समाजातील लोकांनी पुन्हा पुढे येऊन मागे जे काही घडलंय ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आता आली आहे, असं देखील आवाहन त्यांनी केलंय। आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणले की फक्त मराठा समाजाने करायची। परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची। महात्मा फुलेंची जयंती ही फक्त माळी समाजाने करायची। भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने करायची। मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा, काऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं, तर 18 पगड जाती धर्मासाठी उभं केलं। मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही। मला तर सांगायला लाज वाटते, या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा। धनंजय मुंडे म्हणतात की त्यांना आता नाव सांगून घराबाहेर पडता येत नाहीये। हे ऐकून जरा गंमतच वाटली मला। त्यांना एवढंच सांगायचंय की दोष हा नावामध्ये नसतो, आडनावामध्ये नसतो, समाजामध्ये नसतो, दोष हा कर्मांमध्ये असतो। एक धनंजय मुंडे बघा आणि एक तुकाराम मुंडे बघा, दोघांच्या कर्म कशी वेगळी आहेत, दोघांचं कर्तृत्व किती वेगळं आहे आणि एकाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे। तुकाराम मुंडे कसे आहेत बघा, त्यांच्याकडनं काही शिका आणि कुठल्याही समाजाला मात्र तुम्ही खेचू नका याच्यात। आम्हाला जो राग आहे तो त्या व्यक्तीच्या कर्मांचा आहे। तर मराठा समाजाच्या वतीने कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करण्यात आलेला आहे। हैदराबाद गॅझेट संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये हे कॅव्हेट दाखल करण्यात आलंय। दरम्यान मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सरकारच्या GRला स्थगिती किंवा GR रद्द करू नये अशी विनंती या GRच्या माध्यमातून करण्यात आली आहे। मनोज जरांगेंचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांनी हे कॅव्हेट दाखल केलंय। परवा दिवशी माननीय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली तसेच हायकोर्ट मुंबई, हायकोर्ट खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे कॅव्हेट दाखल केला असून याद्वारे आम्ही माननीय कोर्टाला विनंती केली आहे की जो हैदराबाद गॅजेटच्या लागूसाठीचा जो GR काढलेला आहे माननीय राज्य सरकारने, त्या GRला स्थगिती देण्यापूर्वी किंवा त्यावर चर्चा करण्यापूर्वी किंवा तो GR रद्द करण्यापूर्वी किंवा याबाबत अशी काही तत्सम कारवाई करायची झाल्यास त्याबाबत सर्वप्रथम आम्हाला कळवण्यात यावं, आमचं मत विचारात घ्यावं। माननीय संघर्ष योद्धा मनोजदादांची त्याबाबतली भूमिका जाणून घ्यावी। तर राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेट संदर्भातला GR काढल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत। सरकारने मराठा समाजासाठी काढलेला GR हा ओबीसींवर घाला घालणार आहे, त्यामुळे आपल्या हक्काचं रक्षण करावंच लागेल। सरकारची भूमिका ही ओबीसी विरोधी असल्याचा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय। त्याचबरोबर 8 सप्टेंबरला सर्व ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली अशी माहिती देखील वडेट्टीवारांनी दिली आहे। या बैठकीमध्ये पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे। 2 सप्टेंबरचा GR हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा GR आहे। सेम डेला 2 सप्टेंबरला पहिला GR ओबीसी साठी त्यामध्ये
मराठा आणि मराठा कुणबी यामध्ये जो जी आर काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता. नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने जी आर काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या जी आरचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे. मी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतोय की 8 तारखेला आम्ही यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कुलाबाला आपल्या मंत्रालयापुढे बैठकीचं आयोजन केलेलं आहे. सर्व ओबीसी नेत्यांनी 8 तारखेला 3 वाजता या बैठकीसाठी उपस्थित राहावे. हा ओबीसी समाजाचं नुकसान होणारं जर हे काम सरकारच्या माध्यमातून होत असेल तर त्याला आपल्याला लढावं लागेल आणि आपल्या हक्काचं संरक्षण करावं लागेल.